प्राचार्याने निष्पाप श्यामला सर्वांच्या समोर केली मारहाण, रूमवर जाऊन आत्महत्या। कॉलेजमध्ये असं नक्की काय घडलं होतं? वय वर्षे 13 ते 19 या वयोगटाला टीन एज असे म्हटले जाते। या टीन एजर मुलामुलींचे मन अतिशय कोवळे आणि संवेदनशील असते। या वयोगटातील बहुसंख्य मुले भित्री असतात। तरुणपणाकडे वाटचाल करणाऱ्या अशा मुलांच्या हातून अनावधानाने एखादी चूक झाल्यास त्यांच्या मनामध्ये भीतीचे काहूर दाटून येते। अशा प्रसंगी त्यांच्या पाठीवर हात ठेवणारा व पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा कोणीतरी सक्षम मार्गदर्शक हवा असतो। मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही, तर ती मुले एखादे चुकीचे पाऊल उचलतात। जळगाव शहरापासून जवळच असलेल्या गुलाबराव देवकर महाविद्यालयात बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या श्याम पाटीलच्या बाबतीत असेच काहीसे घडले आहे। प्राचार्याने इतर शिक्षकांच्या समोर पाईपने केलेल्या मारहाणीमुळे श्यामचे संवेदनशील मन खचून गेले। त्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेत थेट आत्महत्याच केली। या घटनेमुळे जळगाव शहरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ माजली असून या घटनेबाबत विचारमंथन होण्याची गरज निर्माण झाली आहे। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील मोताळा या गावी प्रभाकर पाटील राहतात। मूळचे जळगाव जिल्ह्याच्या बोदवड येथील रहिवासी असलेले प्रभाकर पाटील यांना राम आणि श्याम ही 2 जुळे मुले होती। बोदवड या गावासोबत प्रभाकर पाटील यांची नाळ जुळलेली होती। त्यांच्या जुळ्या मुलांपैकी पहिला मुलगा राम हा बोदवड येथे शेती सांभाळून BSc शिक्षण घेतो, तर दुसरा मुलगा श्याम हा जळगाव येथील गुलाबराव देवकर महाविद्यालयामध्ये बी फार्मसीच्या 2ऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता। जळगाव शहरातील नेहरू नगर परिसरातील भाड्याच्या खोलीमध्ये तो राहत होता। एकंदरीत त्याची शैक्षणिक वाटचाल योग्य रीतीने सुरू झालेली होती। मात्र अचानक त्याच्या जीवनामध्ये असा एक क्षण आला आणि होत्याचे नव्हते झाले। शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 तो दिवस उजाडला। या दिवशी श्याम नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेला। मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी त्याच्या काही मित्रांचे अन्य विद्यार्थ्यांच्या सोबत वाद सुरू होते। त्या वादामध्ये मित्रत्वाची भूमिका घेत श्यामने सहभाग घेतला। दरम्यान चिडलेल्या समोरच्या एका विद्यार्थ्याने श्यामच्या शर्टाची कॉलर पकडली। सर्वांसमक्ष आपली कॉलर पकडल्याचा श्यामला राग आला। रागाच्या भरात त्याने त्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावले। कॉलर पकडल्यामुळे संतापाच्या भरात श्यामकडून त्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावण्यात आली। एवढंच काय, तो श्यामचा अपराध असेल। मात्र आपल्या कानशिलात लगावल्याचा समोरच्या विद्यार्थ्याला तितक्याच प्रमाणामध्ये राग आल्यामुळे त्या विद्यार्थ्याने त्याचे समर्थक विद्यार्थी बोलावून शक्ती प्रदर्शन घडवले। वाद वाढण्यास आणि गर्दी होण्यास वेळ लागला नाही। वाद वाढत असल्याचे लक्षात येताच श्यामने महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पवार यांच्याकडे मदतीसाठी धाव घेत याचना केली। आपले प्राचार्य आपल्या पाठीशी उभे राहून आपली मदत करतील अशी खुली आशा आणि अपेक्षा श्यामने मनाशी बाळगली होते। आपली इब्रत वाचावी आणि वाद येथेच थांबावा अशी श्यामची अपेक्षा होती। मात्र झाले उलटेच। सर्व स्टाफ समक्ष प्राचार्य योगेश पवार यांनी श्यामला पाईपाने मारहाण सुरू केली। श्यामला पाईपने मारहाण होत असल्याचे दृश्य कानशिलात बसलेला विद्यार्थी तिरस्काराने बघत होता। कानशिलात बसलेल्या विद्यार्थ्यांकडून कॉलर पकडणे तसेच प्राचार्यांच्याकडून पाईपने मारहाण होणे या प्रकारामुळे श्याम हतबल झाला। आपला गुन्हा प्रामाणिकपणे कबूल करूनही प्राचार्यांच्याकडून सुरू असलेला मार श्यामची इब्रत घालवत होता। तो मनातून खचला होता। त्या दिवशी मार खात इब्रत घालवून श्याम कसा बसा आपल्या रूमवर पोहोचला। सायंकाळी त्याने त्याचे वडील प्रभाकर पाटील यांना फोन करून महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराची इत्थंभूत माहिती दिली। त्यावर पलीकडून त्याच्या वडिलांनी त्याला समजावले की बेटा, आपण गरीब माणसे आहोत, कुठे त्या प्रिन्सिपॉलच्या नादाला लागतो। वडिलांची पडती बाजू ऐकून श्याम अजूनच खचला। त्याने वडिलांना विचारले की आपण गरीब असलो म्हणून मार खातच राहायचं का? आपल्या मुलाचे बोलणे ऐकून प्रभाकर पाटील त्याला म्हणाले की बेटा, तू उद्या रविवारी घरी ये, मी आणि तुझे काका आम्ही दोघेजण तुझ्या प्राचार्यांना भेटून चर्चा करू। वडिलांच्या बोलण्याने श्यामच्या मनाचे समाधान झाले नाही। कोवळ्या वयातील श्यामच्या मनामध्ये आपली 4 चौघात इब्रत गेल्याचे शल्य बोचत होते। आपण कोणत्या चेहऱ्याने महाविद्यालयात जायचे?
मार खाणारा श्याम म्हणून जायचे की अन्यायाच्या विरोधात लढणारा श्याम म्हणून जायचे असे विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करावी ते उचित न्याय देत नसल्याचे शल्य त्याला बोचत होते. दिनांक 15 फेब्रुवारी 2026चा तो रविवारचा दिवस उजाडला. वडिलांनी श्यामला घरी बोलावले होते, मात्र तो घरी गेलाच नाही. आदल्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी वडिलांच्या सोबत श्यामचे फोनवर जे काही बोलणे झाले ते त्याचे शेवटचे बोलणे होते. श्याम राहत असलेल्या रूमच्या मालकाने त्याचा भाऊ राम याला सायंकाळी फोनवर एक दुःखद बातमी दिली. श्यामने खोलीत कुणी नसताना गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची ती बातमी होती. श्यामचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोस्टमॉर्टमसाठी नेला असल्याची माहिती श्यामचा भाऊ राम याला समजली. या घटनेची माहिती मिळताच श्यामचे वडील प्रभाकर पाटील यांनी नातेवाईकांच्यासह जळगाव गाठले. रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी आपल्या सहकाऱ्यांच्यासह घटनास्थळ आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन पुढील कायदेशीर कामकाजाला सुरुवात केली. घटनास्थळ पंचनामा करताना मयत श्यामच्या खिशामध्ये पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये त्याने सर्व घटनाक्रम कथन केलेला होता. प्राचार्य योगेश पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत श्यामचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक असल्याचे बघून प्राचार्य योगेश पवार जळगाव शहरातून गायब झाले होते. त्यांचा मोबाईल देखील नॉट रिचेबल येण्यास सुरुवात झाली होती. अखेर सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी श्याम याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्याकडे देण्यात आला. आपल्याला झालेली मारहाण CCTV फुटेजमध्ये दिसेल असे श्यामने त्याच्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या या महाविद्यालयातील CCTVचे अद्याप इन्स्टॉलेशन झाले नसल्याचे सांगितले जात आहे. जळगाव शहरातील देवकर महाविद्यालयात बाहेरचे तरुण बोलावून गुंडगिरी होत असल्याचे या निमित्ताने म्हटले जात आहे. एकूणच हा गंभीर प्रकार आहे. या महाविद्यालयामध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्याचे म्हटले जात आहे. मात्र पोलीस दप्तरी अशा नोंदी नाहीत. या घटनेनंतर फरार झालेले प्राचार्य योगेश पवार पोलिसांच्या हाती लागतील. त्यांची न्यायालयीन लढाई सुरू राहील. मात्र 4 चौघामध्ये त्यांच्याकडून झालेल्या मारहाणीमुळे आपली इज्जत गेल्याचे शल्य बाळगत ज्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपला जीव गमावला त्याचा जीव कोणत्याही परिस्थितीमध्ये परत येणार नाही हे नक्की आहे.